सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 52वा भाग. मीरेला वृंदावनातील महान कृष्ण भक्तांची भेट घ्यायची होती, पण ते कट्टर संन्यासी मात्र स्त्रियांचं मुख देखील पाहत नव्हते. मीरेने विचार केला, तसं असेल तर मग मला त्यांची भेट घ्यायलाच हवी. माझ्या गुरुचाच तसा संकेत आहे. झालं. ठरल्याप्रमाणे रूप गोस्वामींना भेटण्यासाठी मीराबाई येणार आहे असा निरोप त्यांना गेला. मीराबाई कोणी साधीसुधी आसामी नसून एक महान साध्वी संत आहेत. त्यांची अनेक पदं नगरजनांना मुखोद्गत झाली आहेत हे गोस्वामीजींना कानावर आलंच होतं. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांनी निरोप पाठवून भेटीस नकार दिला. आपण आमच्याप्रमाणेच कृष्णभक्त आहात हे पाहून आनंद झाला, मात्र आम्ही आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलं असून कुणा स्त्रीला आम्ही भेटत नाही, तेव्हा क्षमा असावी. गोस्वामींचा असा निरोप मिळताच मीरेने स्मित करीत आपली एकतारी उचलली आणि तडक गोस्वामींच्या मठाकडे निघाली. तिच्या मागून तिचे काही शिष्यगणही निघाले. काही अवधीमध्येच ते सारेजण गोस्वामींच्या मठात पोहोचले. मठाचा परिसर अतिशय नयनरम्य होता. यमुनेच्या काठी सुंदर उपवनच जणू. एक असीम शांतता होती. समोरच कृष्णाचं दगडी कोरीव मंदिर घडवलं होतं. दुरूनच गाभाऱ्यातील श्री गोविंदाची रेखी व मूर्ती दिसत होती. ती वस्त्रालंकार भूषित मूर्ती पाहूनच मीरा हरखून गेली. तिने एकतारी छेडली आणि भजन सुरू केलं. त्या नीरव शांततेत तिचे अमृतमयी सूर उमटले. साऱ्या मठात झंकारू लागले. रूप गोस्वामी गोविंदाची आराधना करीत ध्यानस्थ होते. अमृतमयी सुरांनी त्यांचीही तंद्री हरपली. तो आवाज एका स्त्रीचा होता. नक्कीच आपण स्वर्गीय सुरांची कीर्ती ऐकली होती, त्या प्रत्यक्ष मीराबाईच इथे गात असाव्यात. मीराबाई आपल्या सुरातून गोविंदाचा विरह आणि वियोग प्रकट करीत होत्या. विरहाचा राग मारवा साऱ्या उपवनात असा भरून गेला होता की त्या विरह सुरांनी गोस्वामींचाही जीव गोविंदाच्या दर्शनास कासावीस झाला. ते तडक उठले आणि तसेच मंदिरात आले. पडद्यामागून ते गोविंदास पाहू लागले. मीरा गात होती आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दरस बिन दुखण लागे नैन, जबके तुम बिछुरे प्रभु, मोरे कबहु न पायो चैन. सबद सुनत मेरी छतिया, कापे मीठे मीठे बैन, बिरह कथा कासू कहू सजनी, बह गई करवत ऐन. एक टकटकी पंथ निहारू, भई क्षमासी रैन, मीरा के प्रभु कबरे मिलोगे, दुख में टण सुख देण. अभंग गायन संपताच मीरा मंदिराच्या गाभाऱ्याकडे आली. ती आत प्रवेश करणार इतक्यातच तिला मठातील गोस्वामींच्या शिष्यांनी अडवलं. बाई, स्वामीजी आत आहेत, त्यांची नित्य पूजा सुरू आहे. ती पूर्ण होताच आपण आतमध्ये यावं, कारण ते गाभाऱ्यात असेपर्यंत कुणा स्त्रीला आत प्रवेश नाही, कारण ते कुणाही स्त्रीचं दर्शन करीत नाहीत. आपले स्वामींना माझा निरोप द्या, म्हणावं. ही मीराबाई गोविंदाची दास आहे. तिच्याप्रमाणे आपणही कृष्णभक्त आहात. हे वृंदावन माझ्या गोविंदाचं आहे. मला वाटलं की या गोविंदाच्या भूमीत फक्त तोच एक पुरुष आहे, बाकी साऱ्या त्याच्या गोपिकाच आहेत. पण इथे या मठात आल्यावर मला समजलंय की इथे अजूनही कोणी पुरुष आहे. मीरेचा निरोप सूचक होता. रूप गोस्वामीसारख्या ज्ञानी भक्ताला तो समजण्यास पुरेसा होता. त्या एका वाक्यातून मीरेने भक्तीचं मर्म उलगडून सांगितलं होतं. कृष्ण भक्तीचं जे सार, भक्ती रसामृत सिंधू यासारखा प्रचंड ग्रंथ लिहूनही त्यांना ते उमजलं नव्हतं. ते आज एक साध्वी
त्यांचे डोळे उघडून कथन करीत होती. आज त्यांचा कृष्णभक्तीचा अहंकार पूर्णपणे मिटून गेला होता. आज ते ब्रह्मचारी पुरुष नव्हते, तर कृष्ण प्रेमात लीन झालेली जणू एक गोपिकाच होते. आज खऱ्या अर्थाने परमात्म्याशी त्यांचं मिलन झालं होतं. मीरेचं हे उत्तर ऐकून डोळे पुसत तत्परतेने पडदा हटवत ते गाभाऱ्यातून बाहेर आले. धावतच जाऊन मीरेच्या चरणी कोसळले. त्यांचे शिष्यगण हा चमत्कार पाहतच राहिले. भारावलेल्या सुरात ते मीरेस म्हणत होते, मीराबाई, आपण धन्य आहात. आज आपण माझे डोळे उघडले. त्या परमेश्वराला कसला आला आहे स्त्री पुरुष भेद? मी आजवर या भेदातच अडकून माझ्या गोविंदापासून दूर अडकून पडलो होतो. आज आपण माझी सुटका केलीत आणि त्याचं मिलन घडवून आणलं. मीराबाईंनी स्मित केलं. त्यांचं कार्य झालं होतं. त्या निघू लागताच रूप गोस्वामींनी त्यांना मठातील शिष्यगणांसाठी प्रवचन कीर्तन करण्याची विनंती केली. मीरेने ती आनंदाने मान्य केली. रूप गोस्वामींचं हे मन परिवर्तन आणि मीराबाईंचा भक्ती महिमा वृंदावनात साऱ्या नगरजनात कौतुकाचा विषय झाले होते. वृंदावनात आल्यापासून मीरा अनेक साधूंच्या मठात जाऊन येत असे आणि त्यांच्या साधनेच्या पद्धती, त्यांचे भक्तीसंबंधी विचार समजून घेत असे. अनेकदा तिला विदुषी म्हणून चर्चेला बोलावत असत. तेथील धर्म परिषदेमध्ये मात्र अनेक तथाकथित पंडित होते. ते मात्र कधीच मीरेला बोलावत नसत. उलट तेथील नगरजनांमध्ये आणि साधूंमध्ये दिवसेंदिवस तिची होत असलेली कीर्ती त्यांना रुचत नव्हती. ते सारे पंडित तिला पाण्यात पाहत असत. काहींनी तर तिच्यावर बहिष्कारच टाकला होता. मीरेस हे सारं उमजत होतं. ती आपल्या प्रवचनात सांगत असे की भजन भरोसे अविनाशी, मैं तो भजन भरोसे अविनाशी, जप तप तीर्थ कछुए न जाणू, करत मैं उदासी रे, मंत्र ने तंत्र मंत्र ने जंत्र कछुए न जाणू, वेद पढ़यो न गई काशी, मीरे के प्रभु गिरिधर नागर, चरण कमल ही हूँ दासी, भजन भरोसे अविनाशी, मैं तो भजन भरोसे अविनाशी. मीरा सांगत होती, कुठलंही कर्मकांड नको, घोर कर्मठ जप तप अनुष्ठाने नकोत. फक्त त्या गोविंदाला शरण जा, त्याला आपलंसं करा. याच भूमीत मागील युगात जे गोपगोपिकांनी वृंदावनात केलं, अगदी त्याच कृष्ण प्रेमाला साद घाला. त्याच्या प्रेमाच्या रासलीलेत डुंबून जा. मग पहा कसा तो तुमच्या या देहातून त्याची जादुई मुरली वाजवतो ते. माझ्यासोबत त्याचं भजन करा. त्याच्यासमोर नृत्य करीत इतके लीन व्हा की तुम्ही मिटून जाल आणि फक्त नृत्यच मागे उरेल. मग तुमच्या देहातून तोच नृत्य करीत तुमच्या शरीरात झंकारून उठेल. मीरा त्या गोविंदाचं गीत गात नृत्य करू लागली की असं वाटे की जणू तोच तिच्या देहातून वाहतो आहे. मात्र मीरेचा हा भक्तिमार्ग वरकरणी सोपा वाटत असला तरी ते अनुसरणं तेथील तथाकथित पंडितांना रुचणारं नव्हतं. कारण त्यांनी ग्रहण केलेली विद्या, त्यांचं पांडित्यच जणू त्यांचं अस्तित्व होतं. त्यांना मीरा स्वतःच्या पांडित्याचा आणि अहंकाराचा त्याग करायला सांगत होती, जे या पंडितांना कधीच जमणार नव्हतं. मात्र मीरेच्या शिकवणीप्रमाणे जे गोविंदाला शरण गेले ते मीरेच्या या प्रेमाच्या सागरात प्रवाहित झाले आणि तिच्या मागे चालू लागले. वृंदावनात मीरा एका गोपिकेसमक्षच राहत होती. तिचं बोलणं चालणं खाणं पिणं सारं काही गोविंदाच्या साक्षीनेच होतं. तिच्यासाठी तो अजूनही इथेच होता. या गोकुळात मथुरेत वृंदावनात विहरत होता. त्याची अमोघ बासरी अजूनही या अस्तित्वामध्ये प्राण फुंकत होती. तिचं स्वगत त्याच्यासाठीच असे. ती थिरकून नृत्य करताना जणू तो सभोवती तिच्यासोबत नृत्य करीत होता.
ती गात असताना त्याचं ते निळं सावळं रूप समोरच होतं. त्याच्या जाणीवेचं मोरपीस अंगावरून फिरल्यासारखं ती शहारायची. आपला प्रियतम आला नाही म्हणून त्याची वाट पाहत तिष्ठत राहायची आणि म्हणायची, आई रे मैने नैना बान परी, आई रे मेरे नैना बान परी, चित चढ़ी मेरे माधुरी मूर्ति, उरविचान गाडी, कब की ठाडी पंथ निहारू, अपने भवन खडी. रात्री देखील तिच्या स्वप्नात कृष्णच असे. ती दचकून उठून म्हणे, माई म्हाणे सुपणे मे बरी गोपाल, राती पीती चुनडी ओढी मेहंदी हात रसाल. कधी त्याच्यावर लटकं रागावून म्हणे, तुम्हरे कारण सब सुख छडिया, तुम्हरे कारण सब सुख छडिया, अब मोही क्यों तरसावो. गोकुळात जेव्हा होळी वसंतोत्सव असायचा तेव्हा सारं गोकुळ फुलून जायचं. रंगाची उधळण असायची. गोकुळा, मथुरा, वृंदावनात स्त्री पुरुष गोपगोपिका होळीच्या रंगात रंगून गेलेले असत. कोणी रंग उधळीत तर कोणी पिचकारीमध्ये रंग भरून उडवीत. होलिकेच्या सभोवती नृत्य क्रीडा करीत. त्या रंगात मीरा देखील बुडून गेलेली असायची. ती तिच्या स्वामीला होळी खेळण्यास आर्जव करायची. कधी रुसून म्हणायची, किनसंग खेळू मैं होली, पिया त्यज गयो रे अकेली. पराभक्ताची भावावस्था, परमभक्ताची भावावस्था अति तरल असते. भावनेच्या उत्कट अवस्थेत तो कधी शिशुप्रमाणे हट्ट करेल तर कधी विरहाने व्याकुळ होईल. परमेश्वराच्या आठवणींनी नेत्रात अश्रू भरेल, मात्र त्यातही त्याला सुख मिळतं. मीरा त्या विरहामध्ये म्हणते, आकुल व्याकुल फिरू रे न दिन, विरह कलेजा खाय, दिवस न भूख नींद नहीं रैना, मुख के कथन न आवे बैना, कहाँ करू कुछ रहत न आवे, मील कर तपत बुझाए, क्यों तरसाओ अंतरयामी, क्यों तरसाओ अंतरजामी, आय मिलो कृपा कर स्वामी, मीरा दासी जन्म जन्म की, परी तुम्हारे पाय. मीरेच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तिने हरीला अर्पण केला होता. एकतारी छेडल्यावर येणारा हरेक शब्द आणि सूर हा त्या प्रेमातूनच उत्स्फूर्तपणे आला होता. वसंताच्या चाहुलीने जसा वृक्षाला बहर यावा, सहज पानापानात मोहर यावा, तसा तो शब्द होता. सहज फुलला होता तरी तिच्या वाणीतून निघालेला तो शब्द मंत्रासमान होता. ईश्वरी भक्तीचं सार त्यात होतं. परमात्म्याला मिळवण्याचं सूत्र त्यात होतं. अनेकांनी अवघड शब्दात मांडून ठेवलेलं ब्रह्मज्ञान तिच्या मुखातून सोपं होऊन सहजच आलं होतं. म्हणूनच तिचा एक एक शब्द आपल्या प्राणांनी श्रवण करून तिचे भक्त अनुयायी साठवून ठेवत होते, वारंवार गात होते. श्रोते हो, मीराबाईच्या भक्तांची, मीराबाईच्या भक्तीची परिसीमा आपण बघतो आहोत. हाच गोविंदाच्या प्रेमाचा भक्तिमार्ग ती साऱ्यांना सांगत होती. त्यासाठी ती प्रवास करीत होती. मीराबाईच्या या प्रवासात आपणही तिच्याबरोबरचे सहप्रवासी होऊ. तुर्तास इथे थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.